आमदार बांगरांसाठी मिशी काढणं म्हणणं सोपं, पण रस्ते करणं अवघड. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून ज्यांची सोशल माध्यमातून ओळख आहे, अशा अयोध्या पौळ पाटील या हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आल्या. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरून कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता त्यांनी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्याविषयी बोलताना टोला लगावलाय. मिशी काढतो म्हणणं सोपं असतं, पण रस्ते करणं अवघड, अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील अयोध्या पौळ पाटील यांनी सोशल माध्यमातून दिली आहे. सध्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील असलेल्या रस्त्यांची अवस्था त्यांनी सोशल माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. सदरील व्हिडिओ त्यांच्या फेसबुक अकाउंटवरील असून तो सध्या व्हायरल होतोय. काय म्हणाल्या अयोध्या पौळ पाटील आणि कुठल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली याबद्दल त्या काय म्हणाल्या, पहा सविस्तर. जय महाराष्ट्र मंडळी. खेडेगाव आहे तिकडे कव्हरेजचा प्रॉब्लेम येतो. मी आता माझ्या एका सहकार्याच्या गावाला आलेले होते. हिंगोली जिल्हा कळमनुरी विधानसभा. तर थोडासा एक नजारा दाखवायचा आहे. कॅमेरा टर्न करते. इथं माझी गाडी आणि हा बघा, हा तर इतका मस्त माझ्या गालासारखा असा गुळगुळीत रस्ता आहे. हा तर झाला. आता हे बघा, जसं मी माझ्या गावाकडे एक ओढा दाखवला होता तसंच इथे ओढा आहे. आणि हे बघा, ही त्या गावाची आणि ह्या ओढ्याची ही जी अवस्था आहे, हे बघा हा ओढा. हा बाई, मला नरसिंह प्रसन्न MH22 उडून जाईल मला. थांबा जरा. तर हा सगळा ओढा, इकडे सगळे शेतकरी बांधव दिसत आहेत. आणि हे बघा, थांबा, मलाच ठेचा लागायला लागल्यात. हे बघा, आता इकडे पाऊस नाहीये, बरेच दिवस झाला असं सांगितलेलं आहे. तरी म्हणून जरा हे सगळे हे ओढे वगैरे हे सगळे असे सुकलेले आहेत. परंतु जेव्हा इथं पाऊस थोडंसं जरी येतं, खड्डे तर बघाच, म्हणजे याच्यात काय करते मी, पडते आणि ढकलावरून माती. तसं हे सगळ्यांना मला गाडायचंच आहे. तसं इथं तुम्ही हे बघा, असे मोठे मोठे खड्डे आहेत. हो का, इथं बघा, आता तुम्हाला इकडून तर दिसत नाही, पण इथं तर खरंच मी नुसती फक्त पडलीवरून माती ढकलायचं काम आहे. तर ही अशी सगळी ही ओढ्याची परिस्थिती आहे. आणि फक्त हे दाखवले तुम्हाला असंच माझ्या गावासारखंच. मला सगळेजण म्हणत होते की तुझ्या गावचं काय केलं, तुझ्या गावचं असं काय केलं. तर मुच्च काढीन असं म्हणणं सोपं असतं, पण काम करणं. आपण या विधानसभेमध्ये मागच्या 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून आपण आमदार आहात. आपण गावाला, एक साध्या छोट्या गावाला आपण साधा रस्ता देऊ शकला नाहीत. आणि आता ह्या गावामध्ये, म्हणजे हे जे इकडे गाव आहे कोथळज मला, मी इकडे गेले होते. आणि आता ह्या गावापासून इकडे हा हिंगोली इथे 7 किलोमीटर आहे. तर पूर्ण म्हणजे शहराला जाण्याचा जो रस्ता आहे, म्हणजे हा पूर्ण म्हणजे संपर्क तुटतो. तर आता इथं एक दादा आहेत, त्यांनी सांगितलं की माझं तोंड दिसू देऊ नका, म्हणजे लोकांच्या मनात एवढी भीती. तर हे इकडे कोणते कोणते गावं आहेत? देवाळ, पिंपळदरी, लाख, नेत. थांबा, पिंपळदरी, कोथळज, लाख, देवाळा, अजून मेथा, नौखा, काकडधाबा. हा, जळगाव. बर. तर एवढ्या सगळ्या गावाचा इकडे संपर्क तुटतो. आणि आता मी ज्या कोथळस गावाला गेले होते तिथला मी गाडीतूनच फोटो काढलेला आहे. या व्हिडिओ सोबत मी तो फोटोही टाकेल. तर त्या गावाला लाईट नाहीये कित्येक दिवस झालं, आणि त्या गावाला डीपी बसवणं चालू होतं. तर त्या डीपीवरती किती माणसं चढलेली आहेत तेही मी तुम्हाला तो फोटो एक ह्याच्यामध्ये दाखवते. दाखव मला, जरूर माझा मोबाईल दे.